हे कांदा टोमॅटोमध्ये बनवलेले चिकन बघा किती भारी दिसतंय। जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढं खायलाही खूपच अप्रतिम आहे। हे चिकन बनवायला अजिबातच जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी। हे चिकन आपण भाकरी, चपाती किंवा राईस सोबत मस्त एन्जॉय करू शकतो। तर नमस्कार, मी प्रेरणा तुमचे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम चिकन लागेल। इथे मी ताजं कोवळं चिकन अर्धा किलो घेतलं आहे। आता त्याच्यासाठी आपण थोडीशी पेस्ट करून घेऊया। तर मिक्सरचं एक छोटं भांडं घेते मी। याच्यामध्ये मी कोथिंबीरीच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, ही जवळजवळ मुठभर आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या 4 लागतील। ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही साध्या पोपटीवाल्या घाला। 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत, अर्धा इंच आलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेत आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलंय। जे चिकन लवर्स आहेत ना, त्यांना हे अशा पद्धतीने केलेलं चिकन खूपच आवडेल, त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा हे असं करून बघा, खूप मस्त लागतं। तर आता चिकनला आपण हे लावून घेऊयात। तर मी इथे ह्याच्यातलं अर्ध जे वाटण आहे ना, अर्धी पेस्ट ती लावून घेते चिकनला आणि अर्धी मी तशीच ठेवणार आहे, ती मी नंतर घालणार आहे, ती दाखवते तुम्हाला पुढे। त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा हळद घालून घेतली आणि एक छोटा लिंबू मी इथे पिळून घेते। लिंबू छोटा आहे आणि रस पण कमी आहे, त्याच्यामुळे 1 लागेल। जर तुमच्याकडे मोठा असेल आणि मस्त रसदार असेल लिंबू तर अर्धाच घाला, कारण नाहीतर ते जास्त आंबट होईल, कारण आपण टोमॅटोचा पण इथे यूज करणार आहोत म्हणून। तर आपल्याला लिंबू लागेल। आता इथे मी 2 चमचे मसाला घालून घेते, अर्धा चमचा भरून मीठ घालून घेते आणि हे 2 छोटे चमचे तूप घालून घेते। तूप घातल्यामुळे मस्त आपल्या चिकनला एक चकाकी येते आणि स्वाद पण खूप मस्त येतो। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात, चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं। हे मसाले चिकनमध्ये व्यवस्थित मुरले की चिकन खूप टेस्टी लागतं। आता मी इथे मसाला जो वापरला आहे तो मालवणी मसाला वापरला आहे, तुमच्याकडे जो साठवणीचा असेल तो तुम्ही वापरू शकता। आता हे मुरण्यासाठी मी 20 मिनिटं असंच ठेवून देते झाकून। तोपर्यंत ग्रेव्ही करायला घेऊयात। तर मी इथे एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालून घेते। आपल्याला 4 टेबलस्पून तेल लागेल। तेल चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घालूयात। तर इथे मी दालचिनी आणि तेजपत्ता घातलाय, दालचिनीचे 2 तुकडे आणि तेजपत्ता। तुम्हाला जर अजून ॲड करायचे असतील मसाले तर तुम्ही करू शकता। आणि आता मी इथे 4 छोट्या साईजचे कांदे अगदी बारीक कापून घेतले आहेत, ते मी आता हे गरम झालेल्या तेलामध्ये घालून मस्त फ्राय करून घेते। हे आपल्याला सोनेरी रंगावर फ्राय करायचे आहेत। आता कांदा मऊ होण्यासाठी आणि लवकर शिजण्यासाठी थोडंसं मी मीठ घालून घेते। लक्षात ठेवा, मीठ आपण चिकनमध्ये पण थोडंसं घालून घेतलंय मुरण्यासाठी, तर बेतानेच घालायचं आहे मीठ। आता कांदा चांगला परतून घेऊयात आणि 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपल्याला कांदा मऊ अगदी शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, तसंच लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका। तर आता आपला कांदा मऊ झालाय मस्त। आता जे हिरवं वाटण आपण काढून ठेवलं होतं थोडंसं, ते इथे मी घालून घेते। या कांद्यावर आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। हे असं अर्ध फ्राय करून घेतलं आणि अर्ध चिकनला लावून ठेवलं ना की चिकनला एक वेगळाच स्वाद येतो। तुम्ही नक्की असं एकदा करून बघा। आलं लसूण पेस्ट मस्त फ्राय झाली कांद्यामध्ये। तर आता मी इथे 2 मोठे टोमॅटो कापून घेतले आहेत, ते इथे घालून घेऊयात। 2 मोठे टोमॅटो बस आहेत अर्धा किलो चिकनला, जास्त घातले तर ते आंबट होईल, म्हणून 2 बस आहेत। आता आपल्याला हा टोमॅटो पण अगदी मऊ करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो आहे। तर आता मी ह्याच्यासोबतच सुके मसाले घालून घेते। तर मी इथे 1 चमचा हळद घातली, 2 चमचा धना पावडर घातली, 1 चमचा जिरा पावडर घातली, चमच्याचं माप छोटं आहे, 1 चमचा गरम मसाला घातलाय आणि 2 चमचे मी परत मालवणी मसाला घातलाय।
तर टोटल आपल्याला 4 चमचे मालवणी मसाला लागेल आणि 2 चमचे हळद लागेल, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. हे एवढे सर्व मसाले मी घालून घेतलेत आणि आता 2 मिनटासाठी झाकण ठेवून मी हे परत एकदा टोमॅटो वगैरे नरम करून घेतले. तर मसाले आपले सगळे व्यवस्थित मिळून आलेत. तर आता मी इथे जे मुरलेलं चिकन आहे ते घालून घेते आणि हे जे चिकन आहे ते आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. ताटावर पाणी ठेवून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. ते ताटावरचंच पाणी ॲटोमॅटिकली खाली पडेल. आता मी चिकन व्यवस्थित मोठ्या गॅसवर ढवळून घेतलं आहे. परत मी गॅस माझी मीडियम ठेवली. आता ताट ठेवते आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेते, जेणेकरून वरचं पाणी झिरपून खाली जे कढईमध्ये चिकन आहे त्याच्यामध्ये जाऊन चिकन आपलं अगदी सॉफ्ट शिजून येईल. हे चिकन 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. कमीच गॅस ठेवायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आपण पाणी घातलं नाही, नाहीतर ती करपण्याची शक्यता असते. तर मी इथे 15 मिनटं झाली, झाकण उघडून बघते. तर बघा, चिकनने स्वतःचं पण पाणी सोडलं आहे आणि ताटाचं पण पाणी पडलं आहे खाली, जे आपण वरती ताटात ठेवलं होतं ते. व्यवस्थित मी इथे ढवळून घेते. चिकनला कलर बघा किती सुरेख आला आहे आणि मस्त दिसते आणि ग्रेव्ही पण अगदी मिळून आली आहे आणि भरपूर ग्रेव्ही पण झाली आहे. तर आता आपलं चिकन जवळजवळ तयार झालं आहे, तरी पण मी एक 5 मिनटासाठी झाकून ठेवते. तर चिकन बघा किती भारी दिसतंय. भाकरीसोबत आम्ही एन्जॉय करतोय. तुम्ही पण या खायला. सोबत सलाड आहे. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूपच आभारी आहे. थँक्यू सो मच.